मी लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गोल गळ्यावरती खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथे मी उंची घेतली आहे 13.5 आहे उंची, तर 14.5 घेतली आहे, 1 इंच एक्स्ट्रा। 10.5 ची घडी आहे। 6 इंचाचा मोंढा आहे। 1.5 इंचावरती मार्किंग करून मी कट करून घेतला आहे मोंढा। 5.5 इंचाचं शोल्डर आहे। 2.5 इंचाचा गळा आहे। गळा रुंदी 2.5 इंचावरती घेतली आहे मी। गळ्याची उंची आहे 9.5। खालच्या साईडची रुंदी आहे 2.5 इंच। 1 इंचावरती मार्किंग करून मी गोल असा शेप देत आहे गळ्याला। आपण गोल गळ्यावरती डिझाईन बनवणार आहोत। आता मी इथे गळा कट करून घेत आहे। व्यवस्थित असा गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला कमरेच्या साईडने अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस उलटा ठेवून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून सरळ टिप मारून घ्यायची आहे। आता आपल्याला दाब टिप द्यायची आहे कमरेच्या साईडनी। गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। गोलाकारमध्ये असं गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। सरळ टिप मारून कट करून घ्यायचं आहे। छोटे छोटे कट द्यायचे आहे। आता आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस। आता मी इथे सरळ करून घेतला आहे। पुन्हा आपल्याला कमरेच्या साईडने दाब टिप द्यायची आहे। व्यवस्थित असं पकडून दाब टिप देऊन घ्यायची आहे। आता गळ्याच्या साईडने दाब टिप द्यायची आहे। मोंढ्याच्या साईडने सगळीकडं दाब टिपा मारून घ्यायच्या आहे। अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जॉईन करून घ्यायचं आहे। आता मी इथे 4-4 इंचाचे टक्स देत आहे। दोन्ही साईडनी 4-4 इंचाचे टक्स द्यायचे आहे। टक्सला टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप द्यायची आहे आपल्याला टक्सला। दोन्ही टक्सला डबल टिप द्यायची आहे। आता इथे मी 3-3 इंचाचे चौकोन कपडा घेतला आहे ब्लाऊज पीसचा। कट करून घ्यायचा आहे। 3-3 इंचावरती त्रिकोण करून आपल्याला हे असं डिझाईन बनवायची आहे। शिलाई करून घ्यायची आहे याला। असा त्रिकोण करायचा आहे। पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे दोन्ही साईडनी। पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। आता जेवढे चौकोन आहेत तेवढ्यांना हे असं करायचं आहे, डबल फोल्ड करून।
शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी सगळ्याला शिलाई देऊन घेतली आहे. आता आपल्याला याला गळ्याच्या साईडनी जॉईन करायचं आहे. व्यवस्थित असं ठेवून पूर्ण गळ्याला जॉईन करून घ्यायचं आहे. मी इथे पूर्ण जॉईन करून घेत आहे. व्यवस्थित असा पकडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला मी जॉईन करून घेत आहे. आता याला आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून मधोमध शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं खालच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि मधोमध शिलाई करून घ्यायची आहे. खालच्या साईडला फोल्ड करून व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या पूर्ण गळ्याला. मी इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली आहे. आता आपल्याला याच्यावरती मणी लावायचे आहे. तरी मी मणी घेतला आहे. तो आपल्याला असा मधोमध लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. मधोमध असे मणी लावून घ्यायचे आहे पूर्ण गळ्याला. मी इथे पूर्ण गळ्याला मणी लावून घेतले आहे. आता आपल्याला मधोमध सेंटरवरती मण्यांची डिझाईन बनवायची आहे. तर मी इथे काय केलं आहे, एक मोठा मणी घेतला आहे. तो मधोमध जॉईन करून घेतला आहे गळ्याच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, छोटे 3 मणी घ्यायचे आहे. सुई पुन्हा रिटर्न काढायची आहे बाहेर आणि छोटे छोटे 3 मणी घ्यायचे आहे आपल्याला.
एक मोठा मणी घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असं सेंटरला सुई पुन्हा रिटर्न टाकायची आहे. जो आपण मधोमध मणी घेतला होता तिथं पुन्हा सुई आणायची. पुन्हा 3 मणी घ्यायचे. एक मोठा मणी घ्यायचा, 3 छोटे आणि एक मोठा. आपल्याला याचं डिझाईन बनवायची आहे मण्यांची. बघा पूर्ण इथं गोलाकारमध्ये मी डिझाईन बनवून घेतली आहे मण्यांची. व्यवस्थित अशी गोलाकारमध्ये डिझाईन बनवायची आहे मण्यांची. ही सिल्क साडी आहे त्यामुळे असं गोळा झाल्यासारखं वाटतोय ब्लाऊज, पण तो गोळा झालेला नाही आहे, चमकतोय तो लाईटमध्ये. बघा किती छान डिझाईन तयार झाली. तुम्हाला जर माझी ब्लाऊज डिझाईन आवडली असेल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.